दीपिका फिजिक्स क्लासेसमध्ये आपण काय करतोय, 12th फिजिक्स रोटेशनल डायनामिक्स बघतोय. ठीक आहे, त्यामध्ये आता आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन केस स्टडी करतोय. फर्स्ट केस स्टडी काय करतोय आपण, मास टाईड टू अ स्ट्रिंग. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही स्ट्रिंग टाईट केलेला आहे त्याला पूर्णपणे टेन्शन कंट्रोल करून वर्टिकल सर्क्युलर मोशन क्रिएट होत आहे. पूर्ण आपलं काम काय आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे आहेत त्याच्यावर आपण स्टडी करतोय की कशा पद्धतीने वर्क होतं, फोर्स आणि काय वेट. आता बघा, या पूर्ण सर्कलला मी पार्ट 1 मध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केले की काय आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन काय असतं. ओके, आता आपण काय करणार आहे, मी मागेही म्हणाले आपण प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये काय करतोय की जे काही डायग्राम स्टडी करतोय किंवा जे काही मोशन स्टडी करतोय त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होतोय, कोणते कोणते फोर्स नाही आहेत, फोर्स कशा पद्धतीनं डाऊनवर्ड डायरेक्शन आहे का अपवर्ड आहे का सेंट्रिपिटल फोर्स आहे, या सगळ्यांचं आधी आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्शन समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता इट्स वेट एमजीचा फोर्स जो आहे आता याच्यामध्ये ऍक्ट होतोय, पण प्रत्येक पॉइंट वाईज तो काय आहे, वेगळा आहे. भले तो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे बट वी हॅव टू चेक इट. ठीक आहे, नेक्स्ट आहे द फोर्स ड्यू टू टेन्शन. आता टेन्शन क्रिएट होतं. टेन्शन म्हणजे काय, ही जी काही स्ट्रिंग आहे ज्याला कशा पद्धतीने टाईट होईल त्या पद्धतीने त्याचं टेन्शन काय होणार आहे, कमी जास्त क्रिएट होणार. आता आपण मागच्या पार्ट मध्ये अपर मोस्ट पोझिशनचं काय काढलंय, मिनिमम व्हेलॉसिटी काढलंय. काय मिनिमम व्हेलॉसिटी, या पोझिशनला जो काही व्हर्टिकल मोशन कम्प्लीट होण्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी लागतोय तो कॅल्क्युलेट केला. कशा पद्धतीने केलाय, तर पॉइंट ए च्या जवळ या. आता इथे जो काही बॉब असेल त्याला कम्प्लीट व्हर्टिकल मोशन करण्यासाठी सर्क्युलर काय लागेल, व्हेलॉसिटी किती लागेल, कसं काढणार, तर टेन्शन जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजेच काय टुवर्ड्स द सेंटर वर्क होतोय आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट काय आहे, आपल्या डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे का, तर ग्रॅव्हिटेशनमुळे. ठीक आहे, तर आता इथं काय होणार आहे, हे दोघं सेम झाले बिकॉज टेन्शन आणि वेट जो आहे अलॉंग आहे, त्यामुळे त्या दोघांची काय होणार, ऍडिशन. आणि हे इक्वल टू कुणाचे आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स. आता ऍट अ पॉइंट ए ला आहे म्हणून काय होणार, व्ही ला मी काय करणार, व्ही ए स्क्वेअर. ओके, तर आता इथं बघा हा आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, आता एक्स्ट्रीम पॉइंट म्हणजे टॉप पॉइंटला आपण काय करतो, टेन्शन एक्स्ट्रीम घेतो. म्हणजेच काय, एक्स्ट्रीम म्हणजे मिनिमम 0 घेतोय, तर त्या मिनिममला व्हेलॉसिटी किती लागेल, ज्यावेळेस टेन्शन 0 असेल त्यावेळेस. तर मिनिमम काढताना 0 घेतलं तर टेन्शन पुट करा, मग काय झालं, मास कॅन्सल होईल. ओके, सो जी जो आहे ग्रॅव्हिटेशन तो काय होणार, इकडे शिफ्ट होणार. LHS टू RHS बघ, हा मल्टिप्लिकेशनचं काय होणार, हो सॉरी, इकडे हा व्ही इकडे आहे, व्हेलॉसिटी इकडे आहे, तर रेडियस काय होणार, इकडे जाणार, जेणेकरून आपल्याला व्ही काढायचं, राईट. सो डिवाइड असलेला मल्टिप्लाय होणार, तर तुमचा हा व्हेलॉसिटी झाला, स्क्वेअर रूट काढा, व्ही मिनिमम मिळून जातो. हा झाला अप्पर मोस्ट पोझिशनचा. आता आपण करूया लोअर मोस्ट पोझिशन. आता इथं काय करायचंय, इथं या. आता इथं काय होणार, आपण इथून ह्या बॉब इथून पासून इथं आलाय, राईट. तर इथं काय झाला, हाईट क्रिएट झाला. ठीक आहे, म्हणजे दोन रेडियस. आता बघा, हा एक हा एक. ठीक आहे, हाईट आला म्हणजे काय झालं, पोटेन्शियल एनर्जी आली. म्हणजे इथून इकडे येताना काय होणार, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आता तो कॉन्सेप्ट काय फर्स्ट बघून घेऊ. आता लोअर पॉइंटला आहे आपण, तर इथं बॉबचा वेट कसा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, पण टेन्शन काय अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे अपोजिट आले म्हणजे काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. म्हणून आपण काय केलं, टेन्शन मायनस वेट केलं. रिझल्टंट मात्र फोर्स जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. ठीक आहे, इथे सगळ्यांचा रिझल्टंट फोर्स जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. लिहून घ्या. आता इथं मी म्हणाले ना की आपण इथून खाली येताना काय होणार, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक, पण हे दोन्ही इक्वल आहेत. आता आपण काय करणार, फक्त हे हाईट चेंज करणार. आता सर्क्युलर मोशन मध्ये इथून इथे येताना काय होणार, जी काय हाईट क्रिएट होणार 2r क्रिएट होणार. बरोबर आहे, रेडियस 1 2 2r. ठीक आहे, तर इथं हा चेंज आहे. हे बघा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मायनर बघितल्या ना डेरिव्हेशनला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ह्याला पाठांतर करून अजिबात सोडवायला जाऊ नका, प्रॉब्लेम्स होतात, ब्लॅकआउट होण्याचे चान्सेस जास्त. कन्सेप्च्युअली जर तुम्ही गोष्टी कनेक्ट केल्या तर सोप्या जातात. ठीक आहे, तर पुढे जाऊ. आता इथे बघा, पॉइंट ए टू बी आलोय, अप्पर कडून लोअर कडे आलो, राईट. मग ह्या दोघांचा अफेक्ट होणार कायनेटिक एनर्जी म्हणल्यावर. ठीक आहे, मग हाफ mv a स्क्वेअर मायनस हाफ mv स्क्वेअर, डिफरन्स काढणार.
मग आता पुढे बघा, मी व्हॅल्यू पुटअप केली हाईटची. हा चेंज आहे, हा सेकंड मुद्दा मी कम्प्लिटली सिम्प्लिफाय करते जेणेकरून डायरेक्ट शॉर्टकट मध्ये सोडवल्यासारखं वाटू नये, म्हणजे स्किप होऊ नये कोणती स्टेप. ठीक आहे. आता इथे बघा मी मास कॅन्सल करते. हे बघा सगळीकडे आहे कॉमन, म्हणून मी काय करू शकते, डिवाइड बोथ साइड मास. यू कॅन कॅन्सल इट. सेम व्हेरिएबल आहे, सेम कॅन्सल करता येतं. मग मला काय मिळतं, VA मायनस VB. आता इथं बघा, इथं काय होणार आहे, हा जो आहे आपला, हा 2 पण काढावा लागेल बघा, हे राहिलं हा, असं होतं. म्हणून आहे ना, मोस्टली सेल्फ स्टडी म्हणजे काय, स्वतः जोपर्यंत सोडवत नाही हे गोष्टी अशा दिसत नाही, वर्बली लक्षात येणार नाही, बट जेव्हा सोडवतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की हा हाफ काय झाला. राईट. मग ह्याचं काय होणार, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मग 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, इथून 2 कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, बट इथं अजून 2 ऍड होणार. बरोबर. म्हणजे इथं काय होणार, 2 2 जा 4R. 4R झालं. कळतंय, हे जी तसाच राहणार. आणि इथे काय होणार आपलं, VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. कळतंय. आता मग आपल्याला काय काढायचंय, व्हेलॉसिटी मिनिमम काढायचे ऍट अ पॉइंट B ला. तर मग मी काय करेन, VA ला इकडे पाठवेन, जेणेकरून काय झालं, ऍडिशन. बरोबर आहे. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे डिफरन्स बिटवीन VB मायनस VA काय आहे, 4RG. पुट करा. आता VA चा जो व्हॅल्यू आहे ते आपण ऑलरेडी काढलेली आहे. हे बघा, VA स्क्वेअर ची व्हॅल्यू RG आहे, मी डायरेक्ट स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करते, स्क्वेअर रूटची गरज नाही का, तोपर्यंत तुम्हाला कन्व्हिनियंट होतं. 4 + 1 काय झालं, 5. बरोबर आहे. मग तुमचा VB मिनिमम स्क्वेअर रूट काढल्यावर काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5RG. कळतंय. आता हा दुसरा डिफरन्स बिटवीन टेन्शन बॉटम टू अप्परचा आता डिफरन्स काढायचा. काय होणार मग, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला काय करणार आपण, सबट्रॅक्ट करणार. आता TB मायनस TA करायचंय बाय. कळतंय का, बघा TB मायनस TA. ठीक आहे. आता हा मायनस मायनस काय होणार, -2mg. बरोबर आहे. पुढे जाऊ, इज इक्वल टू, आता इथे आणि इथं जो काय आहे आपला व्हेलॉसिटी, तो डिफरन्स मध्ये काढणार आहे, VB मायनस VA स्क्वेअर. पुढे बघू. आता इथे बघा, इथं काय झाले, हा बघा पार्ट, हा VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काढली आपण, 4RG. मी पुट केली. राईट. आणि +2mg म्हणजे काय, हा जो आहे इकडे येणार, त्यामुळं इकडची साईड तिकडे जाताना काय होणार, साइन चेंज होणार, +2mg होणार. राईट. आता बघा, हा R जो आहे हा R कॅन्सल होणार. ओके. सो mg 4mg + 2mg म्हणजेच काय, 6mg. द डिफरन्स बिटवीन टेन्शन इज 6mg. हा झाला आपला वर्टिकल सर्क्युलर मोशन मधला केस 1. ठीक आहे. तुम्हाला सॉरी, आपल्याला इथं थोडासा चेंज करावं लागेल. हा VB स्क्वेअर आहे, हा VA स्क्वेअर आहे. बघा, एक छोटीशी मिस्टेक पण आपल्याला काय करते, पुढे डेरिव्हेशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करते. बघा, कॅल्क्युलेशन मध्ये काय होतं, VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर आहे. आपल्या पुढे असं आहे, आपण डिफरन्स काढतोय, बॉटम टू टॉप काढतोय, त्यामुळं आपण बॉटम टू टॉप घेतोय. ठीक आहे.